राहिले ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती घरी की स्वप्न माझे ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे राहिले कापले हात हाती कापले हात हाती बावरे डोळ्यात आसू कापले हात हाती बावरे डोळ्यात आसू आग पाण्यातून पेटे आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हसू दोन प्रेमांच्या दोन प्रेमांच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे राहिले ओठातल्या ओठात वेळे शब्द माझे राहिले गर्द हिरवे हाच पाणी गर्द हिरवे हाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची रक्त कमळे कुंकुमाची हेळताना बिंबलेली हेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
जसं मगाशीच म्हणाले तसं काही लोक खळे काकांना नेहमी म्हणायचं तुमच्या ना चाली खूप क्लिष्ट आहेत आणि त्यामुळे कठीण होतात आणि त्यामुळे लोकप्रिय होत नाही. त्यावर ते खळे काका नेहमी म्हणायचे चाल ही केली जात नाही, चाल घडते. त्यांच्या मताप्रमाणे लोकप्रियतेच्या 2 व्याख्या होत्या. एक अशी की आता मी गाणंला काही चाल लावली, ते आताच्या भाषेमध्ये मीटर वगैरे ते सगळं बसवून काहीतरी केलं, रिदमिक बनवलं काहीतरी खूप छान, ते गाणं लोकप्रिय झालं. पण अल्पावधीतच ते लोकप्रियतेतून लोप पावलं आणि नंतर लोक ते गाणं ऐकेनसे झालं. आणि दुसरा एक वर्ग असा की ज्यामध्ये तुम्ही चाल बांधताय ती हळूहळू तुम्हाला उलगडत जाते. ते प्रेक्षक हळूहळू तुमची चाल ती पुन्हा ऐकतायत आणि पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतात. खळे नेहमी म्हणायचे मी गेल्यानंतरही माझी गाणी 100 वर्ष तरी लोकांनी ऐकली पाहिजेत, तीच माझी खरी लोकप्रियता. अशीच त्यांची एक अभूतपूर्व चाल लागलेलं गाणं म्हणजेच बगळ्यांची माळ फुले. गीत आहे वारा कांता यांचं आणि स्वर आहेत वसंतराव देशपांडे यांचे. सादर करीत आहेत ऋषिकेश नागवेकर. हॅलो. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. बगळ्यांची माळ
52च्या सुमारास जेव्हा खळे काका मुंबईमध्ये आले होते तेव्हा एका दिग्दर्शकाने आणि एका निर्मात्याने त्यांना एका चित्रपटासाठी काही गाण्यांना चाल देण्यास सांगितली. खळे लागलेच तयार झाले. पण नंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला, कारण त्या चित्रपटाचे लेखक, पटकथाकार, गीतकार कधी माडगुळकर होते. आणि माडगुळकरांचं म्हणणं होतं की अशा नवख्या माणसाला, ज्याचं काही नाव नाही, ज्याचं काही काम आपण ऐकलं नाही, त्याला अशी गाणी कशी द्यायची हो? पण शेवटी दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी समजावलं. माडगुळकर ऐकले, गाणी तयार झाली. माडगुळकरांनी ती गाणी ऐकली, त्यांच्या डोळ्यात पाणी रगळलं. त्यांनी खळ्यांना मिठी मारली आणि म्हणाले, ह्यापुढे माझी गाणी करताना तुला त्यामध्ये जराही काही असं वाटलं की हे बदलून हवं, माझ्याकडे 100 वेळा आण, मी ती चूक दुरुस्त करून देईन. आणि नंतर हाच वसा पुढे घेऊन खळ्यांनी देखील ह्याच अनुभवातून पुढे जाऊन अनेक नवीन लोकांना संधी देण्यास सुरुवात केली. त्यामधीलच एक नाव म्हणजे कुंदा भोके. कुंदा भोके यांना त्यांनी आकाशवाणी, HMV तसेच खळे काकांचे तेव्हा काही संगीत रजनीचे कार्यक्रम व्हायचे, त्यामध्ये गाण्याची संधी दिली. आणि कुंदा भोके यांच्या स्वरात म्हणजे अजरामर झालेलं आणि गंगाधर महांबरे यांचं गीत असलेलं निळा सावळा नाद हे गाणं आता आपण ऐकू. सादर करते प्राची सावंत.
मगाशी जो आपण उल्लेख केला की ती जी 2 गाणी होती जी खडे काका घेऊन गेले होते पाडगावकरांकडे, ती होती गुरी गुरी पान आणि बगड्यांची माळ केली. ही गाणी ऐकल्यानंतर पाडगावकर त्यांना म्हणाले, खडे काका खरं सांगा, तुम्ही कविता करता ना? खडे म्हणाले, नाही मी नाही करत. पाडगावकर काही ऐकायला तयार नाही. ते म्हणाले, नाही तुम्ही कविता करताच. खडे म्हणाले, अहो नाही करत, केली असती तर खरंच सांगितली असती, ती प्रतिभा माझ्यात नाही. त्यानंतर पाडगावकर त्यांना म्हणाले, जर तुम्ही कविता करत नाही तर माझ्या गाण्यांमध्ये माझा जो गर्भित अर्थ असतो तो तुम्हाला कसा बरं कळतो आणि त्या अनुसार तुम्ही ती चाल लावता तरी कशी? त्यावर ते खडे त्यांना म्हणाले की शब्द मला चाल लावण्यास प्रवृत्त करतात. तुमचे शब्द जसे असतात की ते शब्द मला हळूहळू दिसत जातात आणि त्यानंतर ही जादू अशी आहे ना की त्यांचे शब्द आणि खड्यांचे संगीत हे जेव्हा एकत्र येतात त्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ते दृष्टीपटल पूर्ण तयार होतं. असंच एक अजरामर गीत आहे जे भवानी शंकर पंडित यांनी लिहिलं आहे आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटलंय, वेगवेगळी फुले उमलली, सादर करीत आहेत ऋषिकेश नार्वेकर.
नवीन गाणी बनली. यापुढे त्यांनी एक त्यांच्या कक्षेतलं मी म्हणत असलेला एक दुसरा प्रांत म्हणजे नाट्यसंगीत. संगीत पाणीग्रहण या नाटकाला त्यांनी संगीत दिलं आहे. ह्यातलं गीत आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचं आणि स्वर आहे बकुळ पंडित यांचे, प्रीती सुई दुधाळे. प्रीती